श्री मराठी क्रिएटर्स.com आमच्या या YouTube चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच, बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्ते सायंकाळी करणार अजित पवार गटात प्रवेश। तब्बल 15 गाड्यांमधून जगातील सर्व प्रमुख पदाधिकारी जळगाव येथून मुंबईकडे रवाना। रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासह महाविकास आघाडीला मोठा धक्का। मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या हस्ते होणार 200हून अधिक पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश। जळगावातील रावेर मतदारसंघातील तब्बल 200हून पदाधिकारी कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी आज 10 जानेवारी बुधवारी रोजी 10 वाजता मुंबईकडे रवाना झाले आहेत। रावेर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे गटातील तब्बल 200 पेक्षा जास्त पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी तब्बल 15 गाड्यांच्या माध्यमातून मुंबईकडे रवाना झाले आहेत। जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, प्रमुख पदाधिकारी असे तब्बल 200हून अधिक पदाधिकाऱ्यांचा 15 गाड्यांचा ताफा हा जळगाव येथून मुंबईकडे रवाना झाला आहे। मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर सायंकाळी 6 वाजता अजित पवार यांच्या हस्ते सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार आहे। रावेर मतदारसंघ हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तब्बल 200 पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील हा प्रवेश सोहळा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रावेर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय रमेशदादा पाटील, माजी प्रभारी जिल्हाध्यक्ष, माजी झडपी सदस्य, बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक मंडळ, सरपंच, चेअरमन, असंख्य माजी नगरसेवक असे 150 ते 200 प्रमुख पदाधिकारी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करत आहे। यामध्ये काँग्रेस पक्षाचे लोक आहेत, ठाकरे गटाची मंडळी आहे, असे असंख्य पदाधिकारी आज संध्याकाळी अजितदादांच्या निवासस्थानी पक्ष सोहळा हा संपन्न होणार आहे। प्रवेश करा काय नेमकं कारण आहे? आज आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आहोत। संध्याकाळी देवगिरीला हा 5:30 वाजता कार्यक्रम आहे, प्रवेशाचा सोहळा आहे आणि अजितदादांच्या कामावर विश्वास ठेवून आम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत। काय नाव तुमचं? रमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, रावेर।